भगीरथी बाईने धावा सुरू केला तुकोबरायचा. सदैव वैकुंठातून तुकोबराया भूतलावर आले. अरे तुकोबरायचं ते रूप बघितलं, तुकोबरायने बघितलं, गडबडली, रडायला लागले. काय करावं काय करावं. तुकोबरायची असणारी कन्या देवपासून असणाऱ्या जवळची येलवडे गावात दिली होती. तिने बघितलं तुकोबरा आले. काय करावं. अरे बापाला काय करावं काय करावं. आनंदानं त्याच्या उदान आलं. विषय ना फोन आल्यानंतर, मुलीचा फोन आल्यानंतर ते आईला विचारित नाही, ती भावाला विचारित नाही. पहिल्यांदा ते विचारते बाबा कसे. आई बाबा कसे. अरे तेव्हा तिचं लग्न होतं आणि लग्न ठरल्यानंतर बापाच्या डोक्यात असतं बस काही जरी झालं तर आपल्या लेकीचं, आपल्या माणसाचं लग्न चांगलं करायचं, आपल्या पिल्याचं लग्न चांगलं करायचं. नुकताच करोनामध्ये लेक गेलेला पण तरी तो खसला नाही. मुलीचं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असाच पटांगणामध्ये बसला असताना शेजाऱ्याने विचारलं का रे रामभाऊला खिन्ने. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शेजारी म्हणला अरे काय झालं. अरे काय झालं. अरे महिन्यापूर्वी तुला लेख केला तो तू रडला नव्हता. आता आज का रडतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे बाबा जो लय गेलाय तो मेलेलं प्रेत होतं. आज मी माझ्या हाताने माझं काळ जिवंत प्रेत वाटू लावलं. एवढं प्रेम बाप आपल्या लेकीवर करत असतो, तेवढंच प्रेम लेक आपल्या बापावर करत असते. काय करावं समजणं झालं म्हणून काय केलं. भगीरथी बाईनं शेवया बनवल्या. बरं बघा ना, शेवया बनवण्यासाठी दूध नव्हतं. शेजाऱ्या पाजाऱ्याकडे दूध मागितलं पण दूधच नव्हतं. मग काय केलं तो कोबरानी हसणाऱ्या हेश्वरासी पूजिले भगवान श्रीकृष्णाने कृष्णावतारामध्ये असणाऱ्या बैलाचं दूध काढलं. पण तुकोबरायचं कर्तुम शक्ती त्यांच्या ठिकाणी असणारा बाप सांगायचंय मला. तुकोबराच्या ठिकाणी असणारा बाप या माणसाने त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी बसलेल्या नंदीचं त्या ठिकाणी दूध काढलं आणि भगीरथी बाईला आणून दिलं. हा बाप जीवन जगणारे बाप या भूमिकेतून आपलं जीवन व्यतीत करणारे तुकोबराय बापाविषयी अभंगाच्या प्रथमच्या Yeah.
In this world, after that, God is such a great and important part. Only one and none another. It is a mother and father. भूतलावर देवानंतर संतानंतर सर्वात मोठं जर पात्र जर कुणाचं असेल त्या आईचं बापच. इंद्रायणीच्या तटावर आलेलं भक्तीचं वादळ महाविष्णू माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर अशी ओवी आहे. सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे तिये सेवे लागी कीर शरीरे लोगी. अरे कौन सी चीज है, अरे कौन सी चीज है जो इस दुनिया में नहीं मिलती. दुनिया में सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. अरे कौन सा मुकद्दर है जो इस दुनिया में नहीं मिलता. अरे दुनिया में सब कुछ मिलता है लेकिन बाप जैसा प्यार करने वाला इंसान नहीं मिलता. नुकतंच नवतीचं नवपण संपलं. थोडा रिटर्न नुकतंच नवतीचं नवपण संपलं. अरे हातावर असणारी मेंढी आता काळ ठिकूर पडली. आणि एक दिवस आषाढाचे दिवस होते. पाऊस धोधो कोसळत होता. आपला असणारा घरधनी शेतामध्ये गेला होता. संध्याकाळचे 7 ते 8 झाले होते. वाट बघत होती. अजून आले नाही, अजून आलेत नाही. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. वड्याला पाणी आलं होतं. आणि पाणी आलं असताना त्या ठिकाणी तिने बघितला. सकाळ उजाडायला आली, तो आलाच नाही. आणि अरे अंतःकरणाला ठिकऱ्या ठिकऱ्या करणारी बातमी तिच्या काळजावर येऊन थडकली. अरे काय झालं. अरे ज्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती तो नवराच आता जगण्यासाठी उरला नव्हता. नुकतंच लग्न झालेलं. अरे 5-6 महिन्याचा संसार मनामध्ये वादळ घेतलं. म्हणलं जगायचं कोणासाठी. अरे ज्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती ना तो नवरा जगण्यासाठी नाही. आणि उठली, पळत गेली असणाऱ्या पाटामध्ये उडी मारली आणि परत उफाळून आली. कळून चुकलं. आपल्या पोटामध्ये एक अंकुर वाढीला लागलाय. तो गोऱ्या म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती. कळवळाची जाती जाती करी लाभावी नभृती गर्भाची आवडी मातेचा डोळा. भरतीच्या पावलाने माय पाठीमाग आली. घरामध्ये म्हातारे सासू सासरे होते. कष्टाचं जीवन जगत होती. दुसऱ्याच्या शेतामध्ये राबत होती. दिवसभर वावं रात निदावं तुपावं चोखंडभर भाकर खाऊन तसंच झोपावं. अरे काळ कुणासाठी थांबत नाही, तिच्यासाठी थांबला नाही. नवरा गेला, त्याच्या पाठीमागं धक्क्याने सासरा वारला, सासूही वारली, पण तिला जगणं चालूच होतं. काय करायचं. लेकरासाठी आई जगत होती. कुणासाठी पुढे हात नाही पसरला. स्वाभिमानाचं जीवन जगत होती. आणि जगल्यानंतर एक दिवस 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर एका सुंदर अशा मुलाला तिने जन्म दिला. आनंद होता जीवनामध्ये. पण अंतःकरणाला हेलावणारी एक घटना घडली. 1.5 ते 2 महिन्याचा मुलगा असेल. शुक्राची चांदणी नुकतीच उगवलेली आणि मुलगा मोठ्याने टाळ्या करत होता. पण आई म्हणत होती नको रडू बाळा, बाळा नको रडू. आई म्हणत होती रडते
रडते माझे बाळ ताणे समजावी तारा रडते माझे बाळ ताणे समजावी तारा समजावण्याचा प्रयत्न केला पण लेकरू समजत नव्हतं. अरे त्याला हवं होतं काय हवं होतं त्याला हवं होतं दूध पण दुर्दैवी होतं तिचं. अरे मुलासाठी पाण्यासाठी असणारं दूध तिला येत नव्हतं. आज नियतीची क्रूर चेष्टा करत होत्या. अरे घरामध्ये गेले आहे वाटी घेतली त्या वाटीमध्ये काय केलं गव्हाचं पीठ घेतलं खांगळलं आणि त्याला पाजत होती म्हणत होती अरे करांच्या कपाळाच्या कशाला या गरीबाच्या घरी जन्माला आला. अरे एखाद्या टाटा बिर्लाच्या घरी जन्माला पाहिजे होतं. अरे सोन्याचा चमचा भेटला असेल चांदीची वाटी भेटली असेल. नियतीची क्रूर चेष्टा करत होती आहे. 1 दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस झालं. अरे किती दिवस पाजणार होती दूध आणि तिला कळून चुकलं या भूतलावर आईच्या दुधानंतर जर सर्वात श्रेष्ठ जर दूध जर कोणाचं असेल कोणत्या गाईचं सोनवणे पाटील जर्सीचं भूतलावर आईच्या दुधानंतर जर सर्वश्रेष्ठ जर दूध कोणाचं असेल तर ते गाईचं. पण दुर्दैव होतं आता गावरान गाय इथं आहे पण पाहायला भेटत. त्यावेळेस गावरान फक्त एका पाटलाच्या घरी होती आणि भल्या पाट उठली वाऱ्याशी पडदा पडदा करत 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 त्या पाटलाचं असणारा गोठा गाठला. कशासाठी गेले उभ्या अभिष्यात कुणापुढे न पदर पसलेले आहे आज गरबा घेऊन ताब्या घेऊन दूध चोरण्यासाठी गेले. बघा ना गावरान गाय समोर तुम्ही बाजून जर गेले तिथे शिंगवर राहते नाही तर पाय वर असतो. अरे नवख्या काशीला तिच्या हात लागला गायीनं लात मारली. अरे दावणीमध्ये पडली आहे पण ती पावलाने पाठीमागे आले आहे. आज तिला दूध भेटलं नाही. परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या शेतामध्ये राबता राबता गवत घेऊन आली. परत दुसऱ्या दिवशी आई भल्या पाठवत दूध चोरण्यासाठी निघून गेली. दूध चोरण्यासाठी आली. अरे गायीनं बघितलं एक आई या ठिकाणी दूध चोरण्यासाठी आली. आय शांत गाय शांत. गायीनं दूध काढून दिलं. दूध काढल्यानंतर दूध घेऊन आली बाळाला पाजलं. आता आईचा नीतीनेम ठरलेलाच भल्या पाटे उठायचं 2-3 वाजता काही कुणी बघणार ना आणि दूध चोरायचं. पण ज्याची गाय होती त्याला कळून चुकलं अरे चारा आपण घालतोय आणि दूध कुणीतरी घेऊन जातंय. तो पाटील भल्या पाठीच येऊन बसला आणि त्यांनी बघितलं आणि तारुण्यात असणारी 20 ते 21 वर्षाची तरुणी या ठिकाणी दूध चोरते. पाटलाने तिचा हात धरला. अरे पेचकाऱ्यात लात मारली बाऱ्याची पडदा करत करत घर गाठलं. आज तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं पण वाचली सुदैवानं परत गेली नाही. दिवसा मागून दिवस बदलले. 1.5 महिन्याचा मुलगा 1 वर्ष झाला. 1 वर्षाचा मुलगा 10 वर्षाचा झाला. 10 वर्षाचा मुलगा 12 वर्षाचा झाला आणि आता मुलगा शाळेत जाऊ लागला. मुलगा शाळेत गेला. गरिबीचं जीवन चालूच होतं. शुक्रवारचा आठवड्याचा बाजार होता आणि पाटाला सरपणाला गेली आणि गेल्यानंतर मनामध्ये एकच विचार होता भली मोठी मोळी तोडायची. काही गवत घेऊन यायची आपण मोळी तोडायची बाजारात आणायची. आणि मनात दुसरी शंका येत होती अरे दुपारची 1ची सुट्टी होईल. कुणाच्या डब्यातून वडापावचा वास येईल कुणाच्या डब्यातून चकलीचा वास येईल कुणाच्या डब्यातून चटणीचा वास येईल. अरे माझ्याही सोन्याची अंतकरणात इच्छा होईल काहीतरी खावं. माझ्याही सोन्याला वाटतं काहीतरी खावं. मित्र म्हणते चल ना सोन्या जेवायला. अरे सोन्या म्हणाल मला भूक नाही. सोन्या काय करेल. अरे शाळेच्या असणाऱ्या हौदावर जाईल आणि त्या ठिकाणी पाणी पिणे तसा शांत. सकाळचा बाजार होता आजच्या सारखा.
12 वाजले, 1 वाजले. मनामध्ये एकच इच्छा, अरे जेवढी मोठी मोळी तोडू ना तेवढे ज्यादा पैसे येतील. पण उचलून द्यायला कोणीच आलं नाही. मोळी घेतली 2 वाजता, कशी तरी उचलली. जेव्हा आली तोपर्यंत बाजार संपलेला. अंगणात मोळी टाकली तिनं. अरे घरामध्ये गेले, घरामध्ये काहीच नव्हतं. इकडं शोध तिकडं शोध, अरे काहीच नव्हतं. गाडगे शोधले, मडके शोधले. शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला म्हणली, काय कर ग, काही कर, अगं पसाभर पीठ माझ्या तू पदरामध्ये घाल. शेजारणीला पसाभर पीठ घेतलं, हिच्या पदरामध्ये टाकलं. घरी आले, तिने छोटीशी काय बनवली, काय म्हणतात तिला, दामटी का दामटी, दामटी दामटी का थापटी, छोटीशी थापटी बनवली, दामाटणी बनवली. अरे भाजी काय करायची, त्या आंघोळ करत होती. त्या ठिकाणी असणारे वांग्याच्या झाडाला 2 वांगे आलेले, चुलीमध्ये फेकले, त्याच्यावर मिरची ओतली, तेल ओतलं, त्याचं भरीत केलं. अरे रखरख त्या उन्हामध्ये 10 कोसावर असणाऱ्या सांदेगाव, 4 ते 5 किलोमीटर असणाऱ्या सांदेगावामध्ये त्याच्या शाळेमध्ये गेली. तुमच्या माझ्यासारखी शिकलेली नव्हती. तुमच्या माझ्यासारखी मायकमिंग सर उठली नाही. डायरेक्ट वर्गात गेली आणि बोलली, सोन्या हा घे डबा आणि खाऊन टाक. काय करायला पाहिजे होतं सोन्याने, काय करायला पाहिजे होतं, तो डबा बघत भाऊ खायला पाहिजे होतं. पण संध्याकाळचा प्रसंग तिच्या अंतःकरणातल्या ठेकऱ्या करणार आहोत. संध्याकाळी घरी आला तर भीतीला फेकून मारला. आई तुला काय अक्कल आहे का, आई तुला काय मॅनर्स आहेत का, मॅनर्स. उभ्या आयुष्यात मॅनर्स शब्द आईने ऐकलेलं. आई तुला काही कळतात नाही, तुला काही कळतात नाही, तू वेदळीच आहे, तू बाबळटच आहे, कशाला तू माझ्या शाळेमध्ये आली होती. सारे मुलं मला चिडवतात, सोन्याची मम्मी एका डोळ्याची, सोन्याची मम्मी एका डोळ्याची. ज्या दिवशी मुलगा जेवत नाही ना, मी गॅरंटी लिहून देतो, त्या दिवशी आई जेवत नाही. त्या दिवशी मुलगा जेवला नाही, त्या दिवशी आई जेवली नाही. त्याच्या मनातून आई इतकी उतरली, परत बसलीच नाही. 6वीचा 10वीला गेला, 12वीला गेला, सायन्स घेतलं, पुढे डॉक्टर झाला. आणि आशिया खंडामध्ये असणारी 1 नंबरची झोपडपट्टी, त्या धारावी नावाच्या झोपडपट्टीमध्ये तो आता राहू लागला. आई इकडं. प्रत्येक आईला वाटतं आपल्या दुधावर असणारी साय, आपले नातवक आपल्या अंगावर खांद्यावर खेळावी. गावच्या लोकांना विचारलं, माझा सोना कुठे राहतोय, त्यावेळेस गावच्या लोकांनी सांगितलं, आई साहेब आशिया खंडामध्ये असणारी 1 नंबरची झोपडपट्टी, त्या धारावी नावाच्या झोपडपट्टीमध्ये तुमचा सोन्या राहतोय. आय कधी ट्रेन मध्ये बसली नव्हती. आहे कोडेगावातून निघली, नगर मध्ये गेली, ट्रेन मध्ये बसलेली आहे. अरे तुम्ही तरी कधीतरी त्या धारावी नावाच्या झोपडपट्टीमध्ये जा. पंकज भाऊ एवढेच बोल, असं निघलं तिकडेच निघते 2 कोसावर, असं घुसलं का असंच मध्ये नोट. अरे 10 दिवस शोधत होते, अरे सापडला नाही. अरे बस स्टॉपवर यावं, अरे केळीची सालं खावी, वडापाव खावं, कसं तरी झोपावं. अरे नळाचं पाणी प्यावायनं शोधत नव्हता, सापडत नव्हता. खिन्न झाली, वैतागली आणि परतीच्या पावलानं म्हातारी आता पाठीमागे यायला लागली. एका टोल नाक्यावर उभी असताना एका गाडीमध्ये तिला एक चेहरा जाताना दिसला. अरे रक्ताला ओळखलं आणि कळलं, अरे आपला सोन्या मोठे नारू दिला. सोन्याला का, अरे थांब. पण त्या सोन्याने बघितलं आणि न बघता करता तसाच निघून गेला. काय करायचं, परत 5 किलोमीटरवर जाऊन एका ठिकाणी उभा राहायचं, सोन्याची गाडी बघायची, सोन्या न बघता तसाच निघून जायचा. असं करता करता 21व्या 22व्या दिवशी त्याच्या घरी गेली. घराची असणारी बेल वाजली, दरवाजा उघडला. अरे हा तर येणे म्हणा पाहिजे, आई ये ना आई, घरात ये. पण काय म्हणला, ए रेकाडे चल, तुझा तो 1 डोळा बघून माझी मुलं घाबरतील. खिशामध्ये हात घातला, 2000ची नोट काढली, आईवर फेकून मारली. पण नाही रेकाडे चल, तुझा तो 1 डोळा बघून माझी मुलं या ठिकाणी घाबरतील, निघून जा. सांगा ना, घेतला असेल आईने 1 डोळा घेतला, 1 दमडी घेतली, परतीच्या पावलाला पाठीमागे आली. 8 ते 10 दिवसामध्ये खंगली म्हातारी. आणि खंगल्यानंतर गावच्या लोकांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुमची आई गेली. डॉक्टर साहेब म्हणले, आहे का सो, आई काय म्हणलं, पिकलेला पाणी 1 दिवस जाणारेस. गावचे लोक म्हणले, डॉक्टर साहेब मयत विधी तो म्हणला फोन पे करतो, काय खर्च येईल, 5 आले तर 10 पाठवून देतो. डॉक्टर आला नाही. आईचा 10वा झाला, वर्षश्राद्ध जवळ आलं आणि गावच्या माणसांनी सांगितलं, डॉक्टर साहेब वर्षश्राद्ध जवळ आलं, या.
आणि दुसरे सांगितलं नगर औरंगाबाद हायवेवर तुमची जमीन आहे 1 एकर. पंकज भाऊ भाव आहे 10 लाख रुपये गुंठा. 1 एकर जमीन 10 लाख रुपये गुंठा. सोनाली पाटील किती होतं आपलं गणित? आडा पटेल किती सांगा हिशोब. गुरुजी आता माझे शेळा विकित शेळावळीत आवरवाडीमध्ये. आपलं गणितच. तुम्ही इंग्लिश बोला सांगा 2 तास बोल पण गणित करता. किती होतं? 4 कोटी. तो डॉक्टर होता. कॅल्क्युलेटर केलं. स्वतःची असणारी 1.5 कोटीची BMW नावाची गाडी घेऊन घोडेगावामध्ये आला. आई एका झोपडीमध्ये राहत होती. आईची ती झोपडी बघितली. इच्छा नव्हती त्याची गावाकडे यायची पण त्याला वाटलं 4 कोटी खूप रक्कम झाली. अरे का थोडं सोडत 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 एक चिठोरं त्यामध्ये सापडलं आणि त्यामध्ये लिहिलं होतं सोने बाळा मला माफ कर. अरे तू बोललेला एक शब्द मला अमृतापेक्षा गोड वाटत होता. सोन्या तू टाकलेला पहिला पाऊल मला जग जिंकण्याचे स्वप्न दाखवत होता. सोन्या 3-4 वर्षाचा असाच नगर औरंगाबाद हायवेवर खेळत होता. अरे भागामध्ये एक गाडी आली. त्या गाडीने तुला बुडवला. रक्ताच्या थारोवर पडला. अरे मी उचलला भीत तुला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. अरे डॉक्टरला विचारला डॉक्टर निदान काय. आणि डॉक्टरने सांगितलं आई साहेब तुमच्या एका सोन्याचा डोळा रिकामी झाला. डॉक्टर साहेब काय करावं लागल. आई साहेब तुमचा जर डोळा काढला आणि तुमच्या सोन्याला जर बसवला ना समज आई साहेब. सोन्या अरे पाठीमागच्या वर्षी डॉक्टराचे 1.5 लाख रुपये मी भरवले. आणि तो मग म्हणत होता हंबरून वासराले नाटते जवागाय आवले दिशामध्ये दिसती माझी माय सती माझी माय हंबरून वासराले नाटते जवागाय गावामध्ये दिशामध्ये दिसती माझी माझी माय बाया सांगत होतो जेव्हा आई माझा मायेचा सागर म्हणून उपयोग होत नाही. आई प्रेम करते. या भूतलावर आई प्रेम करते. आईने आपल्या एका जन्माची शिदोरी दिली नाही. बोलू का माणसं मेल्यानंतर सारं जळतं. काय राहतं पाठीमाग फक्त हाडकं. आईने एका जन्माची नाही. आईने एका जन्माची नाही. आईनं 7 जन्माची शिदोरी तुम्हापाशी दिली. माफी मागून बोलतो आयुष्यभर जी इज्जत परपुरुषाच्या दृष्टीनं पडणारी इज्जत जेव्हा आपलं असणार लेकरू रडायला लागतं ना ती आय 4 चौघात सुद्धा त्याला लाजायला पाठीमाग भीत नाही ना ती आय असते. आई आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करते. सांगू का आईच्या ठिकाणी एक वैगुण्य आहे एक दोष आहे. ती आपल्या लेकरावर अति प्रेम करते. असं म्हटलं जातं पंकज भाऊ जगामध्ये असं एकच न्यायालय आहे ज्या ठिकाणी मुलाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. फक्त ती आई. मुलांनी शाळेमधून पेन्सिल चोरून आणली आणि शेजाऱ्याने सांगितलं तुमच्या दादाने पेन्सिल चोरली. बापाने 2 कानामागं मारल्या. मुलगा रडायला लागला. आई म्हणली जाऊ द्या ना पेन्सिल तर चोरली कुठे पेन चोरला. त्याला वाटलं आम्हाला सांगितलं ए तो अभ्यास नाही केला ना दादा तुला मारतील. तू शाळेत नाही गेला ना दादा तुला मारतील. पहिल्यापासून आमच्या डोक्यात दादा मारतोड करणार. आई सांगते तू जेवला नाही ना बापा मारणार नाही तुला. कधी बापा मला जवळचा वाटलाच नाही. बापाने 2 कानामागं मारल्या. रांडा आईपाशी गेला. आईने कुशीत घेतला मस्तपैकी शेवायचा भात करून दिला. त्याला वाटलं काय नाही होत. पेन चोरला वही चोरायला लागला. पुढं
सायकल चोरायला लागला, मोटर सायकल चोरायला लागला, पुढे अट्टल असा दरोडेखोर झाला आणि पुढे खूनही करू लागला. आणि खून केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि विचारलं, तुझी अंतिम इच्छा काय? त्यावेळेस तो म्हणला, मला माझ्या आईला भेटायचं. ते म्हणले, काय आईला भेटायचं म्हटलं, मला माझ्या आईला. त्या ठिकाणी आईला घेऊन आणण्यात आलं आणि आल्यानंतर त्या ठिकाणी